निर्यात बंदीचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसलाय। कांद्याचे दर निम्म्याने कोसळल्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी सुद्धा आक्रमक झालेत। कांद्याचे दर सरासरी 1500 तर मागच्या आठवड्यामध्ये कांद्याला सरासरी 3500चा दर मिळत होता। आवक वाढल्यामुळे गुजरातमध्ये दर कोसळले आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय। कांद्याच्या पंढरीमध्येच कांद्याचा वांदा कसा झालेला आहे हे चित्र यानंतर समोर येत आहे। केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कांद्यावरती निर्यात बंदी लादलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांनी घेतला। मात्र मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आणि कांद्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलेलं होतं। त्यानंतर हा लिलाव मागे घेण्यात आला। मात्र तोपर्यंत निर्यात बंदीमुळे हे दर कोसळले आणि त्यामुळे आता व्यापारी आणि शेतकरी दोन्ही हवालदिल आहेत। आज तुम्ही प्रत्येक बाजार समिती नाशिक जिल्ह्यातल्या घ्या किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समितीमध्ये घ्या किंवा गुजरातमधल्या घ्या, मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली आणि त्याला कस्टमर नसल्यामुळे आज बघितलं तुम्ही तर 3000चे भाव आज 1200-1500 पर्यंत येऊन पोहोचलेले आहे। याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात तर नुकसान आहेच आहे, परंतु आज बाजार समितीमध्ये आलेला मोठ्या प्रमाणात माल आम्ही घेऊन पाठवायचा कुठं, म्हणजे देशावरची मागणी कमी झाली आणि एक्सपोर्ट म्हणजे निर्यात बंदी झाली, त्याच्यामुळे आज बाजार भाव कोसळण्याचे मुख्य कारण हे झालेले आहे। कुठल्याही प्रकारचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही, कारण त्यांच्या ज्या जाचकाठी आहे त्या शेतकऱ्यांसाठी आहे। घेणाऱ्या त्यांच्या खड्यावर गेलेल्या मालाला कुठलीही अट नाही आहे, परंतु शेतकरी माल खरेदी करताना मार्केट यार्डमध्ये येताना त्यांनी आम्हाला एवढं मोठं पत्रक दिलं, हा कांदा चालणार नाही, तो कांदा चालणार नाही, 50%च्या खालचा चालणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये नाफेडला कांदा शेतकरी देऊ शकत नाही, पण खड्यावर गेलेला मात्र कांदा नाफेडवाले घेतात। अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे।